एक असं प्राचीन मंदिर जिथे खूप लोकांनी खोदकाम केलं आणि सोनं घेऊन पळून गेले. इथे असा एक पाण्याचा टाका आहे, तो किती खोल आहे अजून कोणाला माहिती नाही. मंदिर अपरिचित आहे आणि इथलं वातावरण अप्रतिम. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील. आज आम्ही निघालो बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा तालुक्यामध्ये एक गाव आहे शिवनी टाका. तिथे एक प्राचीन देवीचं मंदिर आहे, ते पाहण्यासाठी. या मंदिराबद्दल मला एका फॉलोअरने सांगितलं होतं, आकाश लोंढे. आता ते आमचे चांगलेच मित्र झाले. त्यांना घेऊन आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. सिंदखेड राजापासून शिवनी टाका हे गाव 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे. गावामध्ये पोहोचल्याबरोबर एका ठिकाणी गाडी लावली. आता 2 किलोमीटर पायी जावं लागणार. पावसामुळे रस्ता खूपच खराब झाला होता. एक चुकीचं पाऊल, कपड्यावरती डाग आणि आईची चप्पल, सर्व गोष्टी एकदाच आठवत होत्या. तरी पण काही हरकत नाही, मी पण मागे सरकत नाही. हे ठिकाण जास्त लोकांना माहिती नाही, त्यामुळे जास्तीत जास्त हा ब्लॉग शेअर करा. थोड्याच वेळात आम्ही पाण्याच्या टाकाजवळ पोहोचलो. याचा वापर पहिल्या काळामध्ये राजे महाराजे खजिना ठेवण्यासाठी आणि पाणी साठवण्यासाठी करत असावे. आणि ते एक शिव मंदिर देखील आहे. त्यानंतर आम्ही निघालो वरती जाण्यासाठी, जिथे अंबादेवीचं मंदिर आहे आणि ते सीताफळ झाड खूपच आहे. वरती गेल्यानंतर पाहतो तर का एकदम प्राचीन मंदिर 800 ते 1000 वर्ष जुनं असावं. मंदिराची कंडिशन खूपच खराब झालेली आहे. सोनं मिळेल म्हणून लालची लोकांनी खूप ठिकाणी खोदकाम केलेलं आहे. सध्या नवरात्री चालू आहे. मी जर व्हिडिओ काढत नसतो तर आयुष्यामध्ये कधीच या ठिकाणी आलो नसतो. म्हणजे देवीने स्वतः बोलून घेतला असावं. आपला इतिहास खूप मोठा आहे, त्याला जपणं आपलं काम आहे. त्यामुळे बाहेर कुठे न जाता अशा ठिकाणी नक्की भेट द्या. फॉलो करू शकता क्वालिटी कॉन्टेंटसाठी.